प्रत्येक ओव्हरमध्ये ज्यावेळेला तुम्ही या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय त्याच्यामुळे आक्रमण करणं गरजेचं आहे. अरब शेखचा हा बॉल या वेळेला बँड्राचा वंडर बॉय श्रेयस कदमच्या बॅट मधून येईल. खणखणीत षटकार 6. याच गोष्टीचा मी उल्लेख करतो की तुमच्याकडे जास्त मार्जिन नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय जसा मैदानामध्ये आला पहिला बॉल फेस करत होता थोडासा शफल झाला क्रीजच्या आतमध्ये जात असताना पुढे फोर्स केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री. टीमची धावसंख्या 7. स्लोवर वन चेंडू होता अगोदरच रीड केलं होतं क्रीजचा वापर केला हुक केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार हा दुसरा धमाका. ही खासियत आहे या श्रेयस कदमची. भरपूर लवकर पोझिशन मध्ये येतो लवकर बॉलला ओळखतो आणि बॉल अशी उडवतो. परत एक वेळा क्रीजच्या आतमध्ये पाहिलं होतं की कुठेतरी फ्लाईट देतोय बोट फिरवली होती बॉलवर. संख्या 13. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. लगातार टीमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ताई पॅकर्ससाठी अमर भाऊ परुळेकर यांचा संघ सध्या ताई पॅकर्स मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला बाजारळी मनोर हा संघ आहे. मोईन खानचा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. नो चान्स 4 रन्स. ग्रेट ट्राय. कॅम्पचा आणखी एक खेळाडू मोईन खान आला गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बरोबर लोअर फुल टॉस होता त्याला दिशा दिली मिड विकेटचा फिल्डर धावला. फुल टॉस बॉल वन हँडने सरळ चेंडूला फेकून दिलंय. ॲज अ स्विफ्ट एज एन एरो बाणासारखा वेगवान 6 धावा. अनस्टॉपेबल श्रेयस कदम आणि हा तर ज्युसी फुल टॉस होता त्याच्यासाठी. दोन्ही हाताने ही मेजवानी स्वीकार केली. मोईन कुठेतरी चूक करत असताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल त्याच्यावर देखील 4 धावा. दुसरा बॉल बरोबर फुल टॉस बॉल आणि ऑलमोस्ट त्याला देखील फेकलं. एका हाताने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बाउंड्रीज येतात. पहिला आकार घेते धावा झाल्या 24-24 धावा. या वेळेला फुल टॉस बॉल सरळ चेंडूला फेकून दिलंय. मॅक्झिमम 6 पाहायला मिळते. जसा फुल टॉस मिळाला त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय आणि बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. येस बॅटरने रिव्ह्यू घेतलाय बीमर चेक करण्यासाठी. 33. फुल टॉस बॉल ऑन साइडला सोडणार नाहीये. जैसी गे नावाचं वादळ या वेडीच्या मैदानात घोंगावलंय. 6. सामना ऑलमोस्ट खुला करत चाललाय उद्ध्वस्त करत चाललाय एखाद्या बुलडोजर प्रमाणे गोलंदाजी. मोईन समोर गोलंदाजीसाठी सज्ज होता. शेवटचा बॉल होता. परत एक वेळा फुल टॉस मिळाला. परत एक वेळा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपक फलंदाजी डोळ्याची पारणं फिटणारा या वेळेला खेळ साकारला गेलाय श्रेयस कदमच्या बॅटमधून. खेळ केला याच मैदानात अतिशय वाखण्याजोगे. सफाळे विभागातील पालघर जिल्ह्यातील नंबर 1 रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला मनगडाचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. षटकार निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. ही आहे ओळख ही आहे ताकद श्रेयस कदम. 47 केल्यात नाबाद. 60च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि परत एक वेळा शफल झाला. पायावर जसा बॉल आला तसा फेकून दिला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून. हा बॉल या वेळेला ऑन साइडला आणि जबरदस्त फटका खेळत असताना आपलं अर्धशतक पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग सुपर. अतिशय चांगली बॅटिंग. वन मॅन शो वन मॅन आर्मी अशी खेळी करत असताना श्रेयस कदमने मॅच फिनिश केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट. श्रेयस कदम ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 डॉट 5 सिंगल 1 वेळा दुहेरी त्यानंतर 1 चौकार